कोल्हापूर जिल्ह्यात 1 जून ते 22 जुलैपर्यंत 849 मिलीमीटर पाऊस झालाय। जिल्ह्यातील कोणत्याही धरणातून सध्या विसर्ग सुरू झालेला नाही। तरी देखील पंचगंगेनं आज दुपारी इशारा पातळी गाठल्यानं कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झालाय। कोल्हापुरात येणाऱ्या पुरामागं अनेक कारणं असल्याचं आता समोर येतंय। कोल्हापूर जिल्ह्याला अलमट्टीमुळे पुराचा धोका निर्माण होत असल्याचं अनेक वेळा सांगितलं जातं। मात्र सध्या अलमट्टीमधून सुमारे 1,44,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे। जिल्ह्यातील राधानगरी, दूधगंगा यासह इतर कोणत्याही धरणातून अद्याप विसर्ग सुरू नाही। याशिवाय कर्नाटकातील हिप्परगीमध्ये येणाऱ्या पाण्याच्या 95% पाणी पुढे विसर्ग होत आहे। तरी देखील पंचगंगेनं इशारा पातळी गाठल्यानं यामागं अनेक कारणं असल्याचं पर्यावरण अभ्यासक सांगतात। कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचं प्रमाण दरवर्षी चांगलं असतं। 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुराचा अभ्यास केल्यानंतर या काळात नद्यांची पाणी पातळी झपाट्यानं वाढली आणि काही तासातच कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची परिस्थिती ओढवली होती। आता तर पावसाचं प्रमाण काहीसं कमी आहे, त्यातच धरणातून विसर्ग सुरू नाही। अशा काळातच पंचगंगेनं इशारा पातळी गाठली। यामागं अनेक कारणं असल्यानं पूरस्थिती निर्माण होत आहे। नव्यानं होणारे रस्ते, त्याचबरोबर पूल आणि नाल्यातून पाणी व्यवस्थितरित्या वाहून जात नसल्यानं पाण्याला फूग तयार होते। यामुळे पाणी वाहतं राहत नसल्यानं पूर परिस्थिती निर्माण होत असल्याचं पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी सांगितलं। सडोलीला पूल झालाय, बालिंगेच्या तिथं पुलाचं काम चालू आहे, शिवाजी पूल आहे, शिरोलीचा पूल आहे, उरीचा पूल आहे, इचलकरंजीचा पूल आहे। हे सगळे पूल आज धरणासारखं काम करायला लागलेत आणि धरणाच्या जेवढ्या मोऱ्या आहेत जेवढ्या पावसाचं पाणी किंवा पुराचं पाणी वाहून न्यायला सक्षम पाहिजे तेवढ्या आकाराच्या मोऱ्या नाही आहेत, तेवढ्या कमानी नाही आहेत। त्यामुळे हे पाणी तटायला लागले आणि पाण्याला वेळ लागायला लागला आणि वेळ लागल्यामुळं पूर यायला लागलाय। पूर्ण 1,44,000चा विसर्ग सुरू असताना सुद्धा कोल्हापुरात पाणी हलत नाही, पातळी वाढतेच। हीच गोष्ट याचं स्पष्टीकरण आहे। पावसाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी येणारा पूर कोल्हापूरकरांच्यासाठी नवीन नाही। मात्र यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असतं। याशिवाय शेती पिकांचं देखील नुकसान होत असतं। यामुळे असा पूर रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे। नद्यांमधील गाळ काढणं, त्याचबरोबर नद्यांचं रुंदीकरण आणि कोल्हापूर जिल्ह्यात 64 बंधारे हे कोल्हापूर पद्धतीचे आहेत। या बंधाऱ्यांमध्ये वर्षानुवर्ष तुटलेली झाडं आणि माती अडकून पडल्यानं हे बंधारे प्रवाहित होत नाहीत। यामुळे एक प्रकारे पाण्याची फूग निर्माण होते। त्यामुळे पावसाळ्यात हे बंधारे वाहते करण्याची गरज असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं। गाळ काढण्यासाठी एक समिती नेमली, त्या समितीचा पण मी सदस्य आहे, पण गाळ काढण्याची प्रत्यक्ष कृती झाली नाही। पावसाच्या आधी हा गाळ काढून झाला असता। अनेक ठिकाणी नदीची रुंदी किती आहे हे पाटबंधारे जलसंपदा विभागाला माहीत नाही। तिथं त्यांची नदीची रुंदी जेवढी आहे तेवढी नदी त्यांनी रुंद करून जी माती दोन्ही बाजूची आहे ती जिथं काढता येणं शक्य आहे तिथनं ती काढली पाहिजे। अनेक ठिकाणी 64 बंधारे जे कोल्हापूर टाईप बंधारे आहेत त्या कोल्हापूर टाईप बंधाऱ्याच्या इथं अनेक ठिकाणी झाडं पडून बांबूची बेटं तयार होऊन अनेक कारणांनी तिथं माती साचून पात्र काय म्हणू आपण अरुंद झालं किंवा मर्यादित झालं, हे सगळं बदलणं शक्य आहे। दरम्यान महापूर रोखण्यासाठी जागतिक बँकेकडून कर्ज स्वरूपात निधी मिळणार असला तरी मुळातच ही परिस्थिती निर्माण का होते याचा अभ्यास प्रामुख्यानं करण्याची गरज आहे। नदी आणि नाले, त्यांच्या परिसरामध्ये झालेली बांधकामं आणि नव्यानं होत असलेले रस्ते, पूल, त्यांची उंची याचा कोणताही अभ्यास नसल्यानंच कोल्हापूर जिल्ह्यात सातत्यानं पूरस्थिती उद्भवत आहे। यावर आता सरकारनंच उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे।